या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। एकता बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीय मौलवींना महाराष्ट्रातील मदरसे व मशिदींमध्ये काम करण्यास निर्बंध घालावेत, तसेच याबाबत शासनाने योग्य धोरण आखावे अशी मागणी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे। संस्थेच्या निवेदनानुसार इतर राज्यांतून आलेले काही मौलवी मदरशांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असून मुलांना अरबी भाषा, कुराण पठण आणि इस्लाम धर्माचे शिक्षण देण्याचे काम करतात। मात्र काही व्यक्ती धार्मिक व सामाजिक विश्वासाचा गैरवापर करून समाजात मतभेद निर्माण करणं, अंधश्रद्धेला खतपाणी घालणे तसेच आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप संस्थेनं केला आहे। तसेच महाराष्ट्रात मदरशांमधील विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाच्या काही घटना समोर आल्याचा उल्लेख करत अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी परप्रांतीय मौलवींची नियुक्ती टाळावी आणि मदरसे व मशिदींच्या विश्वस्तांना तसे निर्देश द्यावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। या मागण्यांवर प्रशासनाने गांभीर्याने विचार करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अन्यथा लोकशाही मार्गाने विविध आंदोलनात्मक उपक्रम हाती घेण्यात येतील असा इशाराही संस्थेनं निवेदनातून दिला आहे। दरम्यान या निवेदनातील आरोपांबाबत संबंधित मौलवी, मदरसा व्यवस्थापन किंवा प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही। आमची भूमिका अशी आहे की आमची मागणी अशी आहे की परप्रांतीय मौलानांना या महाराष्ट्रातून हद्दपार करा असं आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे। आणि फक्त याच्या पाठीमागचा आमचा उद्देश असा आहे की परप्रांतीय मौलानाकडून सोलापूर शहरामध्ये सध्या जे नई जिंदगी भागामध्ये परवाच एका मुलीवर झालेला अत्याचार, त्याचबरोबर नागपूर येथे घडलेली घटना, त्यानंतर जे का मुंबई येथे बांद्रा येथे मदरशामध्ये झालेले एक अत्याचार, अशा अनेक अत्याचाराकडे जर लक्ष देता परप्रांतीय मौलानाकडूनच हे असे प्रकार घडत आहेत। म्हणून आम्ही अशी मागणी केली की परप्रांतीयांना जर महाराष्ट्रातून आपण जर बाहेरच काढलो तर आपल्या महाराष्ट्रातले मौलानांना त्या ठिकाणी स्थान मिळेल। अनेक मौलाना, अनेक जेनाब, कारी, मुफ्ती, हाफिज, फाजील असे अरबी प्रशिक्षण घेतलेले अनेक मौलवी आमचे जे आहेत ना बेकार आहेत महाराष्ट्रातले, त्यांना या ठिकाणी जागा मिळेल, ते त्या ठिकाणी काम करतील मदरशामध्ये, मशिदीमध्ये। परप्रांतीय मौलाना लोक जे आहेत ना कमी वेतनामध्ये काम करतात आणि मग ते कुठल्याही स्तरावर जाण्याची त्यांची तयारी आहे। म्हणजे सामाजिक बांधिलकी जोपासायची, थोडं आपलं लाडीगोडी करायची आणि आपल्या समाजामध्ये चांगली बांधिलकी, बंधुभावपणा निर्माण झाला की लगेच गटतट निर्माण करायचं आणि लगेच समाजातील अडाणी ज्याला अशिक्षित लोकांना भोंदू बाबागिरीकडे किंवा अंधश्रद्धेकडे वळवायचं आणि मग त्यांच्या खिशावर डल्ला ठेवून त्यांना लूटमार करायचं, असे प्रकार त्यांच्याकडून घडत आहेत। मग ते असे लोक इथं नकोच आहेत ना, त्यांच्याकडून काय प्रबोधन होऊ लागलं आहे समाजाचं, ते काय समाजाला चांगली दिशा देण्याचं काम करतायत, त्यांनी समाजावर कुठले चांगले संस्कार घडवू लागलेले आहेत, त्यांनी विद्यार्थ्यांना घडवण्यापेक्षा विद्यार्थ्यांना जास्त फाजीलपणामध्ये आणण्याचं काम सुरू केलेलं आहे। म्हणून आमचं त्या परप्रांतीय मौलाना लोकांना आमचा विरोध आहे। आपली कोणती संघटना आहे का, नेमकं काय म्हणून तुम्ही? आमची संघटना म्हणताना आमची एकता बहुउद्देशीय संस्था ही रजिस्टर्ड संस्था आहे। त्याचबरोबर मी मोहम्मदिया अरबी मदरसा और मस्जिद या संस्थेचा गेल्या 33 वर्षापासून मी ऑथर ऑफ दी पब्लिक सेक्रेटरी आणि सेक्रेटरी म्हणून काम सांभाळतो आणि माझ्याबरोबर असलेले मौलाना हे एकता बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि ते स्वतः हाफिज व कारी हे असं उच्चस्तरीय शिक्षण अरबीचं त्यांनी हे म्हणजे साध्य केलेलं आहे। असे मौलाना माझ्याबरोबर आहेत आणि अनेक लोकांचं मला या प्रकरणाला जे ना अनेक लोकांचं मला पाठिंबाही आहे आणि अनेक लोक मला विरोध दर्शवतात, परंतु विरोध दर्शवण्याला माझा विरोध असा आहे की जोपर्यंत समाजातील अनधिकृत प्रकार, समाजात होणारे अन्याय अत्याचार जोपर्यंत लोकांच्यापर्यंत येणार नाहीत, बाहेर येणार नाहीत, तोपर्यंत या गोष्टीवर आळा बसणार नाही। आपण मदरशाची चौकशी देखील मागणी केली होती, ते काय होतं? मदरशाची चौकशीची मागणी आपण केलेली नाही की मदरशामध्ये असे अनधिकृत प्रकार घडू नये म्हणून माननीय पोलीस आयुक्तांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे, आयुक्तांना दिलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे, महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिलेलं आहे, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही हे पाठवलेलं आहे। त्याचप्रमाणे औरंगाबाद संभाजीनगरच्या वक्फ बोर्ड ऑफिसला पाठवलेलं आहे, सोलापूर वक्फ बोर्डच्या ऑफिसला पाठवलेलं आहे की तुम्ही या प्रकरणाकडे लक्ष घालून अरबी मदरसामध्ये, मशिदीमध्ये परप्रांतीय मौलाना लोक जे कामाला आहेत
त्यांना तुम्ही या ठिकाणी कामाला ठेवू नका असे आदेश तुम्ही ज्या त्या संबंधित मदरशा मशिदीच्या ट्रस्टींना द्या आणि त्याचप्रमाणे सोलापूर शहराच्या शहर काजींना ज्या ज्या जिल्ह्यातल्या प्रत्येक शहर काजींना असे आदेश द्या की तुम्ही परप्रांतीय मौलानांना या ठिकाणी ठेवूच नका मदरशामध्ये मस्जिदमध्ये. आमचा विषय. तुमचं नाव? माझं नाव अताउल्ला हुसेन बाशा पटेल. मी एकता बौद्ध संस्थेचा उपाध्यक्ष आहे. मोहम्मदिया अरबी मदरसा और मस्जिदचा ऑथर ऑफ दी पब्लिक ट्रस्टी आणि सेक्रेटरी आहे. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.